अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे। मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे मस्त असे छोले भटुरे। तर त्याचं साहित्य मी इथं काय घेतले ते तुम्हाला दाखवते। इथं एक मोठा कटोरा भरून मी मैदा घेतलाय चाळून। आपल्याला दही लागणार आहे भटुऱ्यासाठी, थोडंसं तेल, मीठ आणि पाणी। आणि भाजीचं साहित्य आपलं छोले घेतले भिजून, एक वाटी भरून मोठी। इथं कोथिंबीर घेतली आहे, हिंग घेतलाय थोडासा। इथं सुहानाचा मी छोले मसाला घेतलाय, लाल मिरची पावडर घेतलेली, इथं हळद घेतली, थोडा गरम मसाला, आलं लसूण पेस्ट। इथं आपल्याला मसाल्यासाठी कांदा घेतलाय, असा चिरून घ्यायचा कांदा आपल्याला मस्त। टोमॅटो पण तसा चिरून घेतलाय मी बघा, मोठ्या अशा खापा करून, आणि 2 मिरच्या घेतल्यात। भटुऱ्याचं पीठ मळून घेऊया। टाकते मीठ चवीनुसार, आणि दही साधारण 1-1.5 चमचा दही मी त्याच्यात टाकले। हे मस्त आता आपण मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून घेते हे मी। आता हे छान दही मिक्स करून घेतलंय मी मैद्यामध्ये। आता पाणी टाकून मळून घेते। भाजीची तयारी करायच्या आधी मी भटुऱ्याचं पीठ मळून घेतले। असं छान आता पीठ मळून घेते। असं मस्त आता आपलं हे पीठ मळून झाले। थोड्या याला तेलाचा हात लावून घेते आता। आणि आता मस्त आपण हे पीठ भाजीची तयारी करेपर्यंत छान असं ह्यात भिजवायला ठेवूया। झाकण टाकायचं, आपण जेव्हा झाकण टाकून ठेवू हे आपण छोले कुकरला लावून घेऊ। छोले टाकून घेतलेत, ह्यात आपण चवीनुसार आता मीठ टाकूया जसं लागेल तसं। मी काही जास्त मसाले वगैरे टाकून अशी भाजी करत नाही, नेहमी रेग्युलर आपलं आहे तेच आहे, पण खूप छान होतात हे छोले। पाणी टाकलं ह्याच्यामध्ये, आणि मस्त ह्याला आपण 3 शिट्ट्या करून घेऊया। पॅन तापतोय आपला, घेते तेल टाकून। कांदा टाकून घेते याच्यामध्ये सगळ्यात आधी। आता कांदा थोडा लालसर म्हणजे जास्त आपल्याला अगदी एकदम चांगला करून घ्यायचा नाहीये कांदा त्याच्यामध्ये मसाल्यासारखा। अर्धवट आपल्याला हा तेलावर परतून घ्यायचा आहे कांदा। तर तेलावर असा मऊसूत फक्त करून घ्यायचा आहे हा। ह्याच्यात टाकू आपण 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या मी फक्त तोडून टाकते इथं। मस्त अशा आपल्या आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। छान आपला आता मस्त मोकळा झाला, मस्त मऊसूत झाला। आता त्यात हा टोमॅटो एक घेतलाय, तो मी परतून घेते। असं मस्त आता टोमॅटो पण आपण मऊसूत परतूया ह्याच्यावर। ह्याच्यामध्ये खडे मसाले वगैरे मी असलं काही सुद्धा वापरत नाही सेपरेटली। एकदम साधा सोप्पा आपलं जे आहे त्याच्यातच मी छोले भटुरे बनवते।
खूप छान होतात. आता ह्याच्यावर हे मस्त आता आपलं तयार झालेलं आहे मसाला. ह्याच्यावर मी झाकण टाकून घेते. टाकून 5 मिनिटं जरा झाकण टाकून घेतले आणि वाटायला घेऊया नंतर. आता मसाल्यावरचं झाकण काढते. थोडा वाफेने एकदम छान आपला कांदा टोमॅटो मस्त सॉफ्ट झाला, एकदम मऊ मऊ झाला आहे. आता आपण मसाला करायला घेऊया. आता मसाला मी वाटायला घेते. आलं लसूण टाकून घेते. तुम्ही अगदी थोडीशी कोथिंबीर मी ह्याच्यात टाकते, कारण वरून टाकणार आहे. कोथिंबीर टाकून घेतली. आता मसाला वाटायला घेते मी. अशा प्रकारे आपला कुकर झाला आहे. थोडे आपले शिजलेत मस्त बघा. असे छान बारीक एकदम झालेत, शिजून निघालेत. हाताने पटकन बारीक होत आहेत. आता इकडे मी गॅस लावते. तेल टाकते आता. मसाला अशा पद्धतीने वाटून घेतलाय मी छान बारीक. हा वाटलेला मसाला टाकून घेऊया आपण. थोडीशी हळद 1 चमचा भरून, लाल मिरची पावडर इथे टाकते, छोले मसाला, थोडासा गरम मसाला टाकते. थोडासा हिंग टाकते ह्याच्यात. तुम्हाला आवडलं तर टाका, नाही तर नका टाकू. आता छान लाल आपण मसाला परतून घेऊया जरा तेल सुटेपर्यंत. मसाल्यात जास्त पाणी टाकायचं नाही, म्हणजे व्यवस्थित आपला मसाला परतला जातो. मसाला आपला छान परतत आलाय. थोडंसं पाणी टाकून घेतो तिकडे. कुठल्याही भाजीला आपण पहिला मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा, म्हणजे भाजी आपली छान लागते. मसाला जर कच्चा असेल तर भाजी बरोबर लागत नाही. त्यासाठी मसाला परतून घेणं हे महत्त्वाचं आहे. परतत आलाय बघा. कलर पण चेंज झालाय मसाल्याचा. टाकून घेऊ छोले. थोडं पाणी लागणार आहे ते टाकते मी. थोडंसं मीठ लागणार आहे आपल्याला. पहिला आपण छोल्यामध्ये मसाला मीठ टाकलेलंच आहे, तरी पण थोडंसं मीठ मी अजून टाकले. थोडी वरून कोथिंबीर टाकते. आता मस्त बारीक गॅसवर ह्याला आपण चांगलं 5 ते 10 मिनिटं पुन्हा एकदा शिजून घेऊ. मस्त आपण 10 मिनिटं असं अर्ध झाकण टाकून घेऊया.
आता छोले आपले मस्त इकडे होत आहेत, तोपर्यंत आपण भटोरे करायला घेऊया. तेल तापत ठेवले मी आधीच गॅसवर आणि आपलं पीठ आता छान भिजलंय, मस्त आहे बघा. आणि आता मी भटोरे करायला घेते. पीठ लागेल आणि अशा पद्धतीने गोळ्या करून घेते मी. एक मी बनवून ठेवणार आहे असं. अशा पद्धतीने आता मी हे सगळे बनवून ठेवते. भटोरा मी लाटून घेतलाय, मस्त तेल गरम झाले, तेलात सोडते. खूप छान असा मस्त आपला भटोरे फुगलाय बघा मस्त. आता अशा पद्धतीने बघा खूप छान असं आपला भटोरा फुगलाय. अशा पद्धतीने आता सगळे करून घेते मी. करून घेऊया. बघा मस्त एकदम छान असा टम्म फुगलाय अगदी. अशा प्रकारे आता सगळे आपण तळून घेऊया. मस्त तरी आली. गॅस बंद करते भाजीचा. आता मी भाजी तयार झाली आपली, वाढायला घेते. मस्त असे छोले भटोरे तयार केलेत आज. अशा प्रकारे मी छोले भटुरे तयार केलेत बघा. मस्त असे याच्यावर कोथिंबीर टाकूया, मस्त लिंबू कांदा. अशा प्रकारे मी आज संध्याकाळच्या जेवणाला छोले भटुरे तयार केले मस्त घरगुती पद्धतीने. तुम्ही पण ह्या पद्धतीने घरी करून बघा आणि मला कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.